नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मुलींना जे फ्री एज्युकेशन मिळणार आहे त्या फ्री एज्युकेशनमध्ये कोणत्या अटी आहेत, फॉर्म कधी भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट त्याच्यासोबत लागणार आहेत, त्याचबरोबर कोणत्या साईटवरती फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे, कधीपर्यंत भरायचा आहे ना. तर या सर्वांवरती आपण डिस्कशन करणार आहे. तसेच फी नेमकी कोणती माफ होणार आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला जी फी भरायची आहे ही ॲडमिशन घेताना भरायची आहे की नंतर भरायची आहे, या सर्व गोष्टींचा फ्री एज्युकेशन फॉर गर्ल्स म्हणजे मुलींना जी फ्री एज्युकेशन मिळणार आहे त्याच्या संबंधीचा एकही डाऊट तुमच्या मनामध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राहणार नाही. ठीक आहे, तर व्हिडिओची सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिला जो क्वेश्चन आहे की राज्य शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत केले आहे, हे खरं आहे का? तर हो, हे खरं आहे. ठीक आहे, 2024 पासून या योजनेचा लाभ जो आहे तो मुलींना मिळणार आहे. पात्र मुली, आता पात्र मुली यामध्ये कोणत्या मुलीचा समावेश होणार आहे? तर बघा, EWS कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि SEBC या 3 कॅटेगरीच्या मुलीचा यामध्ये समावेश होणार आहे, ज्यांचा पालकांचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी राहणार आहे. ठीक आहे, तसेच या योजनेचा अर्ज कुठे करावा? तर ही जी साईट आहे MahaDBT महाराष्ट्र.gov.in, या साईटवरती तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो अर्ज आहे हा भरायचा आहे, जशी आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असतो ना, त्याच साईटवरती. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन जो आहे तो, मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेत कोणत्या शुल्काचा समावेश आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ट्युशन फीस आणि एक्झाम फीस. ट्युशन फी म्हणजे काय असते, तर जवळपास जी तुमची टोटल फीस असते त्याच्या 90% फीस जी आहे ही ट्युशन फीसच्या स्वरूपामध्ये असते. जे आपलं टेक्निकल एज्युकेशनच्या कॉलेजेसचा विचार केला तर, ठीक आहे, त्यामुळे तुमची 90% फी जी आहे जवळपास माफ होणार आहे, ट्युशन फी. ठीक आहे, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फीस वगैरे जी असते ते तुम्हाला पे करावी लागणार आहे. तसेच आता एक्झाम फी जी आहे, आता बघा, एक्झाम फी ही तुम्हाला कॉलेजमध्ये अगोदर भरायची आहे ना, आणि तुम्ही भरल्यानंतर त्याची जी अमाऊंट आहे, जेवढी फीस एक्झामची होती ती फीसची अमाऊंट ही तुमच्या अकाउंट म्हणजे बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे. त्यामुळे एक्झाम फी तुम्हाला अगोदर भरायची आहे. बट जी ट्युशन फी आहे, तुम्हाला आता जे आर जो लागू झालेला आहे, तर ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला ही भरायची गरज नाही. ठीक आहे, तर पुढे बघूया आपण. अर्ज भरायची अंतिम मुदत कोणती? तर बघा, याबाबत तुम्हाला गाईडलाईन दिली जाईल MahaDBTकडनं, तर त्यावेळेस ते सांगण्यात येईल तसं तुम्हाला. ठीक आहे, तेव्हा या ठिकाणी तुमची शेवटची डेट ठरेल. ठीक आहे, तर अजून सुरू झालेले आहे साईट ही. आता ज्यावेळेस सुरू होईल, सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. आता या योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? तर पहिलं कागदपत्र जे आहे, अभ्यासासाठी प्रवेश घेतल्याचा पुरावा, याला म्हणत असतो आपण कॅप अलॉटमेंट लेटर. कॅप प्रोसेसमधून तुम्ही जे ॲडमिशन घेत असता त्या ॲडमिशनचं लेटर जे असतं त्याला म्हणत असतो आपण अलॉटमेंट लेटर, ते लागेल. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, तेच यालाच काय म्हणतो आपण, डोमेसाईल सर्टिफिकेट. ठीक आहे, तर डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे हे तुम्हाला आवश्यक आहे. तर डोमेसाईल सर्टिफिकेट जर काढलं नसेल तर काढून घ्या. ठीक आहे, अलॉटमेंट लेटर हे तुमच्याकडे असणारच आहे ॲडमिशन झाल्यानंतर. त्यानंतर लागेल इन्कम सर्टिफिकेट, आहे ना, उत्पन्नाचा दाखला 8 लाखाच्या आतचा. लहान कुटुंबाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र. ठीक आहे, म्हणजेच काय असतं, तर लहान कुटुंब आहे याचा पुरावा असतो तो. ठीक आहे, सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर अभ्यासक्रमात खंड असल्यास खंड प्रमाणपत्र, म्हणजेच गॅप सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे तर गॅप सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही नवीन अर्ज भरत असाल तर 10वी किंवा 12वीची मार्कशीट तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे. किंवा जर तुम्ही मागच्या वर्षी ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा अगोदर ॲडमिशन घेतलेलं असेल आणि तुम्ही जर यावर्षी तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, जसं की आता सपोज मागच्या वर्षी फर्स्ट इयरला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल, यावर्षी काय तुम्हाला फ्री एज्युकेशन आहे, तर यावर्षी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 10वी-12वीची म्हणजे मार्कशीट अपलोड करायची गरज नाही आहे. तर कोणती करावं लागेल, तर प्रिव्हियस इयरची, म्हणजे मागच्या वर्षी जर तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल तर फर्स्ट इयरची मार्कशीट त्या ठिकाणी लागेल. ठीक आहे, आता ही कागदपत्रे कुठे उपलब्ध होतील? तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या सरकार ही जी वेबसाईट असते त्या वेबसाईटवरती आपण काय करत असतो,
डॉक्युमेंट जे आहे ते अप्लाय करतो. जर तुम्हाला डॉक्युमेंट संबंधी समजत नसेल तर ई सेवा केंद्रावरती जा, त्या ठिकाणी तुम्हाला या डॉक्युमेंटची काढायला मदत होईल. आता ऑब्विसली तुम्ही जर ॲडमिशन घेतलेलं आहे तर हे तुमच्याकडे डॉक्युमेंट असणारच आहेत, नव्यानं काढायची गरज पडणार नाही. ठीक आहे. आता ही योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू केली असल्याने याआधी प्रवेश घेतलेल्या व अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या पदवी अभ्यासक्रमातील मुलींना ही योजना लागू आहे का? जसं की आताच मी सांगितलं तुम्हाला की या वर्षी ॲडमिशन घेणाऱ्या मुली तर यासाठी आहेतच अवेलेबल, बट याच्या अगोदर जरी ॲडमिशन घेतलेलं असेल तरीही त्या मुलींना या योजनेचा लाभ भेटणार आहे. ठीक आहे. यानंतर बघा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या किंवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या मुलींनी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्यास, पदविका म्हणजे काय तर पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा म्हणतो आपण त्याला, डिप्लोमाला जर ॲडमिशन घेतलं असेल तर त्या मुलींना अभ्यासक्रम आहे का लागू? तर होय. ज्यांनी 7-10 याच्यामध्ये नमूद केलेलं आहेच की पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा, पदवी म्हणजे डिग्री, पदव्युत्तर पदवी म्हणजेच काय तर PG, याच अभ्यासक्रमाला लागू आहे. पण त्या JR मध्ये जे कॉलेजेस दिलेले होते किंवा जे कोर्सेस दिलेले आहेत त्या कोर्सेसला बघतो. ठीक आहे. प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार आहेत का? आता बघा, JR तर लागू झालेला आहे, बट ॲडमिशन घेताना कॉलेजवाले काय म्हणत आहेत की तुम्हाला अगोदर फी भरायची पूर्ण, असे केस घडलेले आहेत. ठीक आहे. तर सरकारनं डायरेक्टली सेपरेट JR काढलेला आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या मुलीला 100% म्हणजे माफी होणार आहे तर त्यांनी अगोदर ॲडव्हान्समध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम घ्यायची नाही आहे. ठीक आहे. तर बघा, प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार नाही. एक म्हणजे ट्युशन फीचा जेवढी फी असेल त्याच्यापैकी काहीच तुम्हाला भरायची गरज पडणार नाही. ठीक आहे. त्यामुळे कोणत्याही कॉलेजनं अशा प्रकारची फीस वगैरे अगोदर ॲडव्हान्समध्ये जमा करायची नाही आहे, असे निर्देश यांनी दिलेले आहेत. त्यानंतर परीक्षा शुल्क म्हणजेच काय तर एक्झाम फी. एक्झाम फी ही विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये येणार आहे, बँक खात्यामध्ये. त्यामुळे ही जी फी आहे, परीक्षा फी, ही तुम्हाला कॉलेजमध्ये भरावी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढील क्वेश्चन जो आहे तो, शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू झाले असल्याने यापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलींनी महाविद्यालयाकडे भरलेली शिक्षण शुल्क मुलींना परत मिळणार काय? आता बघा, ज्या बऱ्याच कॉलेज हे जून महिन्यामध्ये सुरू झालेले आहेत, तर जून महिन्यामध्ये ॲडमिशनच्या वेळेस बघा कॉलेज हे कंपल्सरी फीस मागत होते, बरोबर. कारण सांगत होते की आमच्याकडे अशा प्रकारचा कोणताही JR वगैरे आलेला नाही आहे फीस माफीचा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही फीस भरलेली असेल 24-25ची जून महिन्यामध्येच, तर तुम्हाला जेवढी फी भरलेली आहे ती सगळी फी तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. आता करायचं काय आहे तुम्हाला त्यासाठी, तर शिक्षण शुल्क भरलेले असेल तर अर्ज करते वेळी म्हणजेच तुम्ही जो अर्ज कराल की नाही, कोणता स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते मेन्शन करणं आवश्यक आहे. तर तुम्हाला ते पैसे जे भरलेले आहे तुम्ही ते वापस मिळतील. ठीक आहे. आता सदर योजना कायम विनाअनुदानित महाविद्यालयामधील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाला लागू आहे का? विनाअनुदानित महाविद्यालय म्हणजे कोणते, तर प्रायव्हेट कॉलेजेस. तर बघा, होय. उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी बघा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पदविका पदवी, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांना सदर योजना लागू राहील. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रायव्हेट कॉलेज जरी असेल तरी या ठिकाणी पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा कॉलेज असेल किंवा डिग्री असेल किंवा PG असेल, त्यांना ही लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ कुटुंबातील किती मुलींना लागू आहे? या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ 2 अपत्यापुरतं मर्यादित आहे. ठीक आहे. म्हणजे एका कुटुंबातील 2 मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. 2 पेक्षा तिसरी जर म्हणजे एखादी एक्स्ट्रा मुलगी जर असेल, तिसरी मुलगी, तर तिला ती नाही. दूरस्थ अथवा अर्धवेळ स्वरूपात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ आहे का? त्याला म्हणतो आपण डिस्टन्स एज्युकेशन जे म्हणतो आपण, तर त्याच्यासाठी आहे का? तर नाही आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. सदर योजना पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठी लागू राहणार आहे. ठीक आहे.
म्हणजे रेग्युलर जे करणार आहेत. डिस्टन्स म्हणजे काय तर जे आपण म्हणतो मुक्त विद्यापीठ वगैरे याच्यातून घेतलं असेल तर त्यांना भेटणार नाही. या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे काय? तर होय, या योजनेच्या लाभासाठी तुम्हाला आधार कार्ड हे कंपल्सरी लागणार आहे किंवा आधार नंबर या ठिकाणी मेन्शन करावा लागणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, तर तुमचं जे बँक अकाउंट आहे हे तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे, है ना. जर आधार कार्डशी लिंक नसेल तर आताच आधार कार्डशी लिंक करून घ्या, म्हणजे पुढे चालून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर सदर योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे? तर यामध्ये बघा, सदर योजनेचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे ईबीसी, ईडब्ल्यू एस, नंतर ओबीसी आणि एसीबीसी हे मराठा समाज, ठीक आहे, या प्रवर्गातील पात्र मुलींना लागू आहे. आता या ठिकाणी बघा, याच्या अगोदर ईडब्ल्यू एस, ओबीसी, एसीबीसी सांगण्यात आलेलं होतं, बट आता नव्यानं ईबीसी याचा पण उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. तर याच्यावरती तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. ठीक आहे. ईबीसीच्या मुलींना पण भेटणार आहे की कसं ते, है ना. या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे मे बी भेटणार असेलच आता त्याच्यासाठी. ठीक आहे. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना येणाऱ्या अडचणीबाबत कोणाशी संपर्क साधायचा? ठीक आहे. तर संबंधित प्राचार्य, तुमच्या कॉलेजचे प्राचार्य असतील त्यांच्याशी, शिष्यवृत्तीचं काम पाहणारे अधिकारी, महा आय टीच्या महा डीबीटी पोर्टलवर ग्रेव्हियन्स सेक्शनमध्ये अडचणीची नोंद करावी. ठीक आहे. हे 3 ऑप्शन पर्याय आपल्याकडे दिलेले आहेत. त्यानंतर योजनेबाबतची सखोल माहिती, मार्गदर्शक तत्त्वे कोठे पाहावयास मिळतील? ठीक आहे. तर तुम्हाला हे कुठे मिळणार आहे, तर DTE महाराष्ट्र साईटवरती किंवा DHE Pune.government.in ही साईट किंवा DOA.महाराष्ट्र.gov.in ह्या 3 साईट आहेत, याच्यावरती तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करते वेळी पूर्वतयारी म्हणून कोणत्या बाबी आवश्यक आहेत? आधार संलग्नित बँक खाते, बँकेचं खातं जे आहे तुमच्या आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे. महाविद्यालयाची प्रवेश पावती स्कॅन कॉपी. प्रवेश पावती म्हणजे कोणती, तर मी तुम्हाला सांगितलं की अलॉटमेंट लेटर, हे ॲडमिशनचं लेटर असतं ते. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल आणि उत्पन्नाचा दाखला 8 लाखाच्या आतमध्ये. हे 4 गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत फॉर्म भरायचे. अर्जाची पडताळणी कशा प्रकारे केली जाते? अर्जदाराने महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची छाननी खालील 3 स्तरावर होती. अगोदर तुमच्या कॉलेज लेवलवरती होते, त्यानंतर विभाग स्तर आणि संचालन राज्यस्तरावर. ठीक आहे. अशा 3 पद्धतीनं तुमच्या डॉक्युमेंटची जे आहे ते व्हेरिफिकेशन केलं जातं. ठीक आहे. अर्ज भरतेवेळी काही त्रुटी चुकीचा भरला गेल्यास अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची दुरुस्ती कशी करता येईल का? ठीक आहे. तर तुमच्या अर्जाची चेंज करता येतो आपल्याला. जसं आपला स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असतो आपण, तशाच पद्धतीने याच्यामध्ये पण तुम्हाला चेंज जे आहेत त्रुटी आल्यानंतर सॉल्व्ह करता येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली किंवा बघा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे किंवा नाही याबाबत माहिती कशी भेटेल, तर तुम्ही बघा ऑनलाईन स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना युजर आय डी तयार करत असता. युजर आय डी आणि पासवर्ड असतो तुमच्याकडे. त्या आय डी आणि पासवर्डवरनं तुम्ही तुमचे जे फॉर्म आहे याचं काय म्हणतो आपण, पुढे गेलेलं आहे की नाही, काही त्रुटी आहे का, हे सगळं त्या ठिकाणी पाहू शकता. मंजूर शिष्यवृत्ती किती टप्प्यात बँक खात्यामध्ये जमा केली जाते? मंजूर शिष्यवृत्ती सत्रनिहाय 2 टप्प्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा केली जाते. जशी आपली स्कॉलरशिप येत असते 2 टप्प्यामध्ये, तशाच पद्धतीनं हे पण येणार आहे. आता या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करतेवेळी करण्याकरता केवळ कॅप मार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थीच पात्र आहेत काय? कॅपमधून ॲडमिशन केलेलेच पात्र आहेत का? तर होय. याच्यामध्ये काय आहे, तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस जी असते कॅप प्रोसेस, कॅपमधून ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे असेच मुलं या योजनेकरता, मुलं म्हणजे मुली, या योजनेकरता एलिजिबल आहेत. त्यानंतर बघा पुढचा जो मुद्दा आहे तो इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेले विद्यार्थी
या योजनेचा लाभ घेऊ शकतात का, तर नाही. तुम्हाला ॲट अ टाइम एकच कोणतीही स्कॉलरशिप भेटेल. ठीक आहे. जर तुम्ही दुसरी कोणती स्कॉलरशिप घेत असाल तर ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला एकच कोणतीही स्कॉलरशिप घ्यावी लागेल. बघा, शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थ्यांनी पात्र असेल. म्हणजे एकच कोणतीही स्कॉलरशिप तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार आहे. आता या योजनेस कोणास लागू नाही आहे, तर खाजगी अभिमत विद्यापीठे म्हणजे ज्याला म्हणत असतो डीम युनिव्हर्सिटी, त्यांना स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे म्हणजे स्वखर्चानं चालवणारे विद्यापीठे, यामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनी तसेच व्यवस्थापन कोट्यातील म्हणजेच काय तर मॅनेजमेंट कोटा म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? मॅनेजमेंट कोटा म्हणजे जे कॅपच्या बाहेरची प्रोसेस असते अगेन्स्ट कॅपमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या व संस्था स्तरावरील म्हणजेच कॉलेज लेवलच्या ज्या ॲडमिशन असतात अशा कॉलेज लेवलच्या ॲडमिशन घेतलेल्या मुलींना ही योजना लागू नाही. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती विद्यार्थ्यांनी मित्रांनो. तर आय होप तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे मुलींसाठी स्पेशली बनवलेला आहे तो ग्रुप तुम्ही जॉईन करा. त्याच्यामध्ये तुमचे डाऊट जे आहे ते तुम्ही विचारत राहा, है ना. तर तुम्हाला त्याच्यामध्ये आन्सर मिळेल किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलं तरी चालेल. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या रिलेटिव्हला तुम्ही शेअर करू शकता. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.